अरे देवा, काळजाचा थरकाप. कॅनॉलमध्ये कपडे धुताना मामी भाज्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू. तर संगमनेरच्या अमृतवाहिनी परिसरातील दुर्दैवी घटना. बघा सविस्तर न्यूज एमपीवर. प्रेक्षकांनो, संगमनेर शहरातील अमृतवाहिनी माझेघर सोसायटी शेजारी असलेल्या न्यूरो इंटरनॅशनल स्कूलच्या मागील कॅनॉलमध्ये आज एक घटना घडली. कॅनॉलवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा आणि 9 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती प्रकाश आवारी वय वर्ष 40 आणि त्यांचा भाचा अथर्व राहुल बागड वय वर्ष 9 राहणार विटे तालुका अकोले हे दोघे न्यूरो इंटरनॅशनल स्कूलच्या मागे असलेल्या कॅनॉलवर कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवत असताना अचानक एकाचा पाय घसरला आणि तोल गेल्यामुळे दोघेही वाहत्या पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे पाहून परिसरातील महिलांनी आरडाओरडा केला. जवळच असलेल्या न्यूरो इंटरनॅशनल स्कूलच्या बस चालकाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. चालकाने तातडीने धाव घेऊन दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. वेळेअभावी दोघांचाही जीव वाचवता आला नाही. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृतांची नावे: एक ज्योती प्रकाश आवारी वय वर्ष 40, 2 अथर्व राहुल बागड वय वर्ष 9 असे असून शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मयत अथर्व हा अकोले तालुक्यातील विटे येथील रहिवासी होता. तो मामाकडे संगमनेर येथे वास्तव्यास होता. या घटनेमुळे आवारी आणि बागड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विटे गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. न्यूज NEP करिता आनंद बनबेरूसह शौकत पठाण, संगमनेर.